हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. तर आता पावसाळा चाललाय तर फुल रेस्ट, निवांत कामं. तर त्यामुळं नो एक्सरसाइज. कधी कधी म्हणजे वातावरणच असं झालंय की कंटाळा खूप येतोय, खूप म्हणजे खूपच कंटाळा येतोय. तर तर त्यामुळं नाही का, म्हणजे काय एक्सरसाइज करायला वगैरे काही जमत नाही, काय नाही. तर दिवसभर पण हाऊसवाईफ म्हणजे ऑनलाईन कामं पण, वर्क पण आहे, घर पण आहे. तर तर थोडंसं असं संध्याकाळ झाली की रेडी होऊन थोडं म्हणजे दुसऱ्यासाठी नाही पण आपल्यासाठी तरी निदान थोडंसं रेडी फ्रेश वगैरे होऊन मस्तपैकी आता म्हटलं चला व्हिडिओ पोस्ट करूया. तर आज काही मूव्ह नाही, काहीही नाही. तर त्यामुळं म्हटलं आता जरा संध्याकाळी निवांत बसले. आज जरा उघडले पाऊस वगैरे मस्तपैकी. तर म्हटलं आता हेल्थची काळजी आपली, थोडंसं मूव्स बसल्या बसल्या आपलं तेवढंच आपलं दिवसभरचा थकवा पण जातो. तर मग मेन तर हेच आहे, आपल्या नसा व्यवस्थित खुलायला पाहिजे ह्या त्या. परत ह्या पायाच्या, तर हे पण मी पायाची नेहमी म्हणजे मसाज करतच राहते. हे पायाचा गोळा वगैरे नाही का, म्हणजे जसं मी थोडंसं तरी अशी प्रेस करते तर पायाला असं थंडी मुलं गोळा वगैरे असं काही येत नाही. हे चालत राहतं. तर घरचे कामं करत करत असं थोडंसं आपली हेल्थची पण काळजी. सकाळपासनं काय माहिती नशीब नाही का, त्या दिवशी मार्केटला गेले तर मस्तपैकी आवळे भेटले. तर आता आवळा ज्यूस मॉर्निंगला चाललाय नव्हता, तर आपलं काय निंबूचा ज्यूस वगैरे हेच असं डाईटमध्ये होतं. तर मग आता हे थोडंसं बसलं म्हटलं तर थोडंसं आपलं पायाचा मसाज वगैरे हे असं चालू आहे. हाताचे मूव्स वगैरे. तर दिवसभरच्या कामामध्ये आपण स्वतःला दुर्लक्ष करतो, पण तसं करायचं नाही. निदान 5-10-15 मिनटं घरचे म्हणतात ना, काही बोलू चालू, घरचे कामं चालत राहतात, घरचे मेंबर्स पण बोलत राहतात, काय ना काय चालूच राहतं. म्हणजे आपण काय असं नवीन एक्सरसाइज किंवा रेडी झालं नाही का, इग्नोर करायचं सगळ्या गोष्टी आणि आपल्या हेल्थची आपण नक्की काळजी घ्यायची. तर हे वाले हे मी झोपताना नक्की करते. माझ्या डोक्याचे मूव्स वगैरे शांत झोप लागण्यासाठी, कानातली एक्सरसाइज. लहानपणी उडबशा करायचं ते बरं होतं वाटतं असं असं. पण आता सध्या पायाचं आणि हे काही मूव्स नाही, वॉकिंग नाही, काय नाही. हे सगळ्यांसंगच घडतं, सगळ्यांना संगच घडतं की आज नाही आपण उद्या करू, उद्या. पण निदान घरात तरी हे छोटेसे मूव्स वगैरे आपण असे करू शकतो. हे फिंगर्स 5 मिनटं जरी केलं. चेस्टसाठी एक्सरसाइज ही वाली. असं काही नाही की सकाळीच करायला पाहिजे, दुपारी आपण जेवण करतो थोडासा गॅप असतोच, म्हणजे थोडं पचतं. तर असं समजायचं पोट मोकळंच आहे आपलं, तर ती आपण थोडेसे हलकी फुलकी एक्सरसाइज आपण करू शकतो घरामध्ये. हे माझ्यासाठी आहे. तर जर तुम्हाला सगळ्यांना म्हणजे जे पण व्हिडिओ माझं वॉच करते बघत असलं तर प्लीज करा. आपल्या हेल्थची काळजी. आपण असं जसं एज वाढेल तसं खूप म्हणजे हेल्थवर परिणाम होतो. तर थोडंसं आपलं डाईट आणि हे, बाकी काही नाही. तर असं चालतं. तर हे मी माझ्या चेस्टसाठी लाजतात लोक, चेस्टसाठी वगैरे, पण हे आपल्या नसं खूप फुलायला पाहिजे, हे चांगल्यासाठी आहे. आपण हलगर्जीपणा करतो, बसतो उठतो, त्यामध्ये तब्येत वगैरे बिलकुल तब्येत वाढू द्यायची नाही. हाय तेवढा वजनच पाहिजे आपलं. जास्त वाढलं की मग अजून प्रॉब्लेम. म्हणून हे थोडं नसा वगैरे खुलण्यासाठी मी हे नेहमीच करते. बसून पण ना. आता मी हे निवांत बसले. जरा लॉंग झाला माझा व्हिडिओ आजचा, प्लीज लाईक सबस्क्राईब नक्की करा. घरचे कामं करत करत व्हिडिओ पोस्ट असतात, तर बरेच दिवस झालं. पण हे वाले निदान 5-5 मिनटं जरी आपण केलं तरी आपल्याला आपण म्हणतो की काय 5 मिनटं, 10 मिनटं, अर्धा तास, 1 तास नाही वेळ भेटत, करणार काय. असे सिच्युएशन होतात की घरामध्ये की वेळच भेटत नाही. मग करा हे असं बसल्या बसल्या, काय बिघडते का. असं टाईम लावून किंवा टाईम नाही काउंटिंग करून पण आपण करू शकतो. हे आता बोलत बोलत माझे असे 5-10 मिनटं झाले. अजून 5-10 मिनटं एवढं पण पोस्ट नाही करू शकत व्हिडिओ, तर असं चालत राहतं. तर ओके फ्रेंड्स, लाईक सबस्क्राईब नक्की करा, फॉलो करा प्लीज. छान छान व्हिडिओ असतात किंवा घरचे कामं करत करत, घर सगळं हँडल करत करत व्हिडिओ पोस्ट असतात. ओके फ्रेंड्स, लाईक सबस्क्राईब, लव यू सो मच. आणि फ्रेंड्स, मी माझ्या म्हणजे नाही का चेस्टसाठी, इथल्या हेल्थसाठी
नाही का घरचे कामं करून किचनमध्ये खूप अवघडल्यासारखं होतं, तर मी नेहमी हे 10 मूव्स करतेच. हे 10 आणि हे 10. कुणी काही बोलू, नावं ठेवायलाच असतं सर्वजण, पण आपण आपली हेल्थची काळजी खूप करायला पाहिजे. मला आवडतं की चला आपण घरची सुरुवात आपण चांगली करायला पाहिजे, दॅट्स वाय. तर ही 10 मूव्स. हे काय आता असे घरचे असे अचानक आले की बिलकुल घाबरायचं नाही. हे 10 मूव्स आणि हे वाले. तर असं मी फॉलो करते. तर ओके फ्रेंड्स, बाय.